हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते सगळेच मस्त मजेत असणार तुम्ही. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे फेशियलचा. तर 9 जानेवारीला मी संध्याकाळी फेशियल केलं आणि मी तेव्हा होते माझ्या सासरी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेशी मी माझी मम्मीकडे म्हणजे माझ्या माहेरी गेली होती. का ते तुम्हाला पुढे माहितीच पडेल. तर मी अशीच साधी सिंपल रेडी होऊन आली होती आणि तर आले मी लगेचच ना आम्ही सगळेच्या सगळे म्हणजे माझ्या मामाचे मुलं, माझ्या काकांचा मुलगा, मावशीचा मुलगा आणि माझे मामा वगैरे, तर आम्ही सगळेच्या सगळे ही गाडी सजवण्यामध्ये लागलो होतं. त्यामागचं कारण आहे, तर ही गाडी आता जात आहे नवरी घ्यायला. म्हणजेच मी तुम्हाला म्हणलेली की माझं भावाचं छोटंसं रिसेप्शन आहे. तर तुम्हाला आता पुढे माहितीच पडेल कसं काय आम्ही करतोय. तर आम्ही इथं आले सगळे जेवढे होते ना, तर तेवढे म्हणजे मामाचे मुलं वगैरे, तर काकाचा मुलगा वगैरे पण. तर आम्ही सगळेच्या सगळे इथं गाडी डेकोरेशन करतो गाडीचं ॲक्च्युली. तर तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने आम्ही गाडी डेकोरेट केलेली आहे. हे सगळं करून झाल्यावर ना आय थिंक वाजून गेले होते 3 आणि तोवर मी आणि दादा उपाशी होतो. तर आम्ही दोघांनी जेवण केलं आणि मग दोघं मामांनी मिळून आणि मी मिळून तर आम्ही हे आतलं म्हणजे घराचा आत हे अशा पद्धतीने फुलांनी डेकोरेशन केलं होतं. तर आम्ही दोघं म्हणजे मला 2 मामे आहेत, तर लहान मामी, मोठी मामी आणि मी. तर हे सगळं डेकोरेशन केल्यानंतर ना आम्हाला जायचं होतं बाहेर, कारण आम्हाला ते बाहेर बोलत होते. तर कारण नवरी येणार होती म्हणजे नवरी येत होती, तर ते म्हटले की चला तुम्ही पण बाहेर. तर मग आम्ही बाहेर गेलो. तर आजूबाजूला ना तर असे दिवे पण लावले होते आणि मध्ये असं फ्लावर्स टाकले होते आणि हे पूर्ण आम्ही देव्हाऱ्यापर्यंत केलं होतं आणि बाहेर पण मी रांगोळी काढली होती अंगणात. तर ह्या माझी लहान मामी, मोठी मामी, आम्ही सगळे मिळून हे केलं आणि मग आम्ही बाहेर गेलो. तर इथं ते एंट्री करते आता आणि त्यांच्याकडे आम्ही थोडे फ्लावर्स वगैरे दिले होते की तो त्यांना देईल म्हणून बसून. तर त्याच्यातून ना फ्लावर्समधून एक फ्लावर साईडला काढला होता जेणेकरून तो त्यांना असं देऊ शकेल. आणि मग ते फायनली आले, फ्लावर वगैरे देऊन झालं आणि मग त्यांची एंट्री झाली. तर मध्ये पण त्यांची एंट्री झाली ना, तिकडे मी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या, पण ते फुल स्क्रीनमध्ये येत नव्हतं, त्यामुळे मग मी ते चला असो. तर इथं ते इथपर्यंत आले म्हणजे घरात आता समोरच ते आहे. तर पूजा वगैरे मम्मी आणि काकू म्हणजे मला 2 काकू आहेत, तर त्या पण पूजा करतील इथं आणि मम्मी, मी वगैरे जे त्यांनी. तर इथं असं पूजा वगैरे चालू आहे त्यांची आता. आणि मग लास्टला मम्मीने केली होती पूजा. तर हे सगळं करून ना मग ते नंतर म्हणजे घरात त्यांनी एंट्री केली. तर म्हणजे एंट्री केल्यानंतर डायरेक्ट देव्हाऱ्याकडे आले आणि इथं माझी मम्मी ते त्यांना जसं गाईड करते तसं त्यांनी पूजा केली. आणि हे त्यांचं राहतं घर आहे, म्हणजे माझं बालपण जिथं केलं ना, तर हे तेच घर आहे आणि आत्ता निवडीच घर म्हणजे बांधकाम सुरू आहे. तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते. तर मला म्हणजे माझा सक्काच भाऊ आहे. तुम्हाला मी आय थिंक आतापर्यंत सांगितलं नाही आहे, आम्ही एक भाऊ आणि एक बहीण. तर फायनली त्यांचं जे काही आहे, जी काही पूजा वगैरे होती ना, ती इथे त्यांनी पार पाडलेली आहे. आणि नंतर संध्याकाळी ना म्हणजे 5 ते 6 दरम्यान त्यांनी असं हळदीचा छोटासा कार्यक्रम ठेवला होता. ॲक्च्युली आमच्यामध्ये नाही असं नाही होत, म्हणजे खूप मोठं होतं ज्यांची त्याची परिस्थिती फार. पण यांचं ॲक्च्युली ना म्हणजे कोर्टामध्येच असं अरेंज करून घेतलं होतं कोर्टातच. पण इतर सगळ्या नातेवाईकांना माहिती पाहिजे म्हणून आम्ही छोटंसं रिसेप्शन ठेवलं होतं. पण ॲक्च्युली मम्मीला ना म्हणजे मोठे असं आजी बाबा किंवा असं म्हणते आजूबाजूच्या बाया की हळदी लावावी लागते, त्यामुळे मग तिने छोटंसं असं म्हणतात ते नाट मोडण्यासाठी तर तिने असं केलं होतं. त्यानंतर ना म्हणजे रात्रीच माझे मामा, लहान मामा, लहान मामी, मोठी मामी, त्यांची मुलं आणि मोठ्या मामीचा मुलगा, असं आम्ही सगळे मिळून ना इकडे बाजूलाच माझे आजीबाबा त्यांचं, तर ही जागा आहे. बाबा वारले आणि आजी ना म्हणजे काका आमच्यामध्ये कधी आत्याकडे अशी जाते, तर ही जागा सगळी पडली आहे. तर आम्ही इथं मसाले खिचडी करत होतो, म्हणजे मसाला पुलाव असं काहीतरी मसाले भात वगैरे करत होतो. आणि तेव्हाची ही क्लिप्स आहेत काही. तर खूप मजा आली होती बरं का, म्हणजे तुम्हाला दिसतच असेल. तर आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जेवण वगैरे सगळं झालं आणि झोपलो रात्री. म्हणजे की दुसऱ्या दिवशी सकाळी 4 रिसेप्शनचा म्हणजे रिसेप्शनचा दिवशी होतं, तर त्या दिवशी ॲक्च्युली थोडा मी तर एवढं जास्त शूट करू शकली नाही. पण हा माझा तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मेकअप वगैरे केला होता. आणि तुम्ही लेहंगा वगैरे बघू शकता जो मी मिंत्रावरून परचेस केला आहे, तो ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर लास्टला मम्मी आणि मामी ते बसले होते, माझं अगोदर जेवण वगैरे झालं होतं आणि लास्टला ते फोटोशूट केले. आणि मग आम्ही म्हणजे 4-5 वाजेला घरी आलो. रिसेप्शन झाल्यानंतर ना 4 वाजेपर्यंत थांबलो होतो, मग आलो घरी.
तर ते हरदाशी फेरावी लागतं आमच्यामध्ये. शॉर्टकट फेरली आणि मग सत्यनारायण झालं आणि मग सत्यनारायण नंतरचा हा व्ह्यू आहे. तर असं काहीतरी ते 5-5 घास वगैरे असं भरावं लागतात आमच्याकडे. तर हेच ते इथं करत होते. त्यानंतर ना म्हणजे असं बसलो होतो तर मम्मीला माझे साखरपुड्याचे फोटो देखील सापडले. तर मी ते तिथं पाहायला लागली होती आणि आमच्या पण जुन्या आठवणी म्हणजे आम्ही तिला सांगत होतो की कसं माझ्या लग्नाला किती गर्दी होती, आता किती वर्ष झाले वगैरे अशा पद्धतीने. तर तुमच्यासोबत पण ते शेअर करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूयात आपण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.